नमस्कार सर्वांना, मी अँड माय डॉटर क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आपण आज बनवलेलं आहे चौरंग आसन। खूप सोप्या पद्धतीने घरी असलेल्या कापडामध्ये बनवलेलं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने समजावून देत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। तर मी इथं 18 बाय 18 इंचाचं चौरंग आसन बनवलेलं आहे। तर आपल्याला थोडंसं शिलाईसाठी लागणार आहे, म्हणून मी इथं 19 बाय 19 अशी असं माप टाकलेलं आहे। चौकोनी कापड तयार होते बरोबर आपलं 19 बाय 19चं असं कटिंग करून घेतलेलं आहे। आता मी कापड एका रंगाचं ना अस्तर एका रंगाचं घेतलेलं आहे। ते काय खालच्या साईडने दिसणार वगैरे नाही, म्हणजे माझ्याजवळ जे उपलब्ध होतं तेच मी घेतले। आता त्यासाठी आपल्याला लटकन किंवा तुम्ही पानंही म्हणू शकता, ग्रीन कलरचे पानं बनवले आहेत। तर वरच्या साईडला 2 इंच कापड फोल्ड करून घ्यायचं आहे। तर अस्तरचं कापड आहे, वरच्या साईडला 2 इंच आणि उंची त्याची 6 इंच घेतलेली आहे। आणि मध्यभागी थोडंसं पानाचा शेप यावा यासाठी थोडंसं जास्त अंतर घेतलेलं आहे आणि तेच आता इथं कटिंग करून घेत आहे। बघा, कटिंग केल्यानंतर बरोबर ते पानाचा आकार त्याचा तयार होतोय, किंवा आपण लटकन पण म्हणू शकतो त्याला। हे बघा, अशा प्रकारे आपलं एक तयार झालेलं आहे। अशा आपल्याला 12 बनवायचे आहेत। आता हे माझ्याकडे घरातच ब्लाऊज पीस होता ग्रीन कलरचा, त्याचंच मी कट करून घेणार आहे। आता आपल्याला असे 12 पीस बनवायचे आहेत। त्यासाठी मी कॅनव्हास पेपर आणि अस्तर आणि मेन कापड आपलं जे ब्लाऊज पीसचं आहे ते इथं कट करून घेतलेलं आहे। बघा, असं आपल्याला जोडायचं आहे। कॅनव्हास पेपर ठेवायचा वरती, त्यानंतर अस्तर आणि खाली मेन कापड याच्यावर एक पिन लावून व्यवस्थित साईडने शिलाई मारून घ्यायची। आता मशीनवरचा व्हिडिओ काय मी दाखवलेला नाही, खालीच दाखवलं आहे। बघा, अशी शिलाई मारून घेतली, नंतर त्याला असे कट मारून घेतले। कट मारून घेतल्यानंतर आपल्याला बरोबर सुलटी बाजू आतमध्ये जाईन आणि आपली जी बाजू आहे मेन बाजू ती वरती येईल। त्यानंतर त्याच्यावर अशी दाब शिलाई मारून घ्यायची। एकदम आपले छान असं फिनिशिंगमध्ये तयार झालेलं आहे। बघा, आता मी अशाच प्रकारचे सर्व तयार करून घेतलेले आहे। आपल्याला लागतात तेवढे 12। त्यानंतर अस्तर घ्यायचं। बघा, 12 बनवून झालेले आहेत। त्यानंतर इथं अस्तर बघा घेतलं आहे मी। त्या अस्तरवर आपल्याला हे जॉईन करायचे आहेत। तर ह्या पानांचा जो भाग आहे, अस्तरचा भाग खाली ठेवायचा आणि जो सरळ भाग आहे तो वरती ठेवायचा। आणि प्रत्येक 2 पानांमध्ये मी 2-2 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे। तुम्ही तुमच्या म्हणजे आवडीनुसार ठेवू शकता। बघा, अशा प्रकारे पानं ठेवून घेतलेत आणि त्या प्रत्येक पानाला इथे मी पिन लावून घेतलेली, म्हणजे असं शिलाई मारताना आपल्याला कुठेही बाजूला जाऊ नये, व्यवस्थित यावी फिनिशिंग, यासाठी मी पिन लावून घेतलेली आहे। त्यानंतर त्याच्यावर मेन आपलं जे कापड आहे ते इथं मी पैठणीचं कापड घेतलेलं आहे साडीचं, ते उलट बाजूने ठेवायचं आणि वरतून शिलाई मारून घ्यायची। आणि शिलाई मारताना आपल्याला एक जे आहे ते असंच ठेवायचं आहे, कारण आपल्याला आतील भाग सगळा काढून घेण्यासाठी ते रिकामं ठेवायचं आहे। बघा, अशा प्रकारे। आणि काढताना जरा हळूच काढायचं, कारण आपण सगळ्या पानांना पिना लावलेल्या आहेत। त्या पिना इकडे तिकडे जाऊ नये यासाठी एकदम हळूवार सगळं काढून घ्यायचं। हे बघा, आणि कोपऱ्यावर व्यवस्थित हे करायचं, कारण त्या कोपरे व्यवस्थित क्लिअर केले का फिनिशिंग एकदम छान येते। हे बघा, आपलं तयार झालेलं आहे। आता वरतून आपण एक पान आपल्याला जोडायचं राहिलेलं आहे, ते पण आपण नंतर जोडून घेणार आहोत, कारण हे आपण सगळं फिनिशिंगसाठी केलेलं आहे। हे बघा, बघू शकता तुम्ही। हे बघा, एक जे राहिलेलं आहे ना आपलं जोडायचं, ते आपण आता अशा प्रकारे जॉईन करून घेऊ। वरून दाब शिलाई देऊन वरतून आपण लेस पण लावू शकतो। माझ्याकडे काय लेस नव्हती, मी लावलेली नाही, तुम्ही लेस पण लावून घेऊ शकता। आणि मध्यभागी मेन इथं स्वास्तिक पण काढू शकतो आपण लेसने, पण मी काही तसं केलेलं नाही, असंच मला छान वाटते। तर अशा प्रकारे चौरंग माझा मोठा आहे, पण आसन छोटं झालेलं आहे। तर हे चौरंग आसन कसं आलं, छोट्या चौरंगाच्या मापाचं केलेलं आहे। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।